तुमच्यासोबत पण असं होतं का? हाय, माझं नाव निकिता आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीला घरी आले होते. तर आता घरी आले होते म्हणून मग मी जर्नल घेऊन आले होते घरी. म्हणलं बहिणीकडून लिहून घेता येईल आपल्याला. मग आता आज करेक्ट 15 दिवस झाले मला घरी येऊन. 15 दिवस झाले. तिला पहिल्या दिवशी मी माझी जर्नल दिली होती की ही माझी जर्नल, ही माझ्या फ्रेंडची जर्नल. लिहायला स्टार्ट कर, घरी जाईपर्यंत म्हणजे सॉरी हॉस्टेलला जाईपर्यंत कंप्लीट कर. हो म्हणली करते. आणि त्यातून मला काय वाटलं की मला सवय आहे, जेव्हा गोष्टी तोंडावर अशा येतील तेव्हा त्या कंप्लीट करायच्या. पण नाही, ते गुण माझ्या बहिणीच्यात पण आहे. सो ती सुद्धा आज उद्या मला जायचं आहे, तर आज ती माझी जर्नल कंप्लीट करते. त्यामुळे तिला पण सवय आहे असं वाटते मला. सो आपण काय वेगळे नाही आहे, सगळे सेमच आहे. मेडिकलचे स्टुडंट असो, इंजिनियर असो किंवा कोणतेही, जर्नलच्या बाबतीत तेव्हा सिरियस होतात जेव्हा त्या तोंडावर येतात आणि आपल्याला त्या सबमिशन करायच्या असतात. शिवा घालू घालून मला दमायला लागली, पण मी काही जर्नल हात लावू शकत नाही. मी तिच्या भरोश्यावर जर्नल आणली होती, तिनेच कंप्लीट करून द्यायची. सो कान बंद करायचे आणि जर्नल कंप्लीट करून घ्यायची. तुम्हाला पण हा कान मंत्र देते. तुम्हाला पण तुमच्या बहिणीकडून अशी जर्नल कंप्लीट करायची असेल ना, तर कान बंद करायचे, तोंडावर गोडी ठेवायची आणि जर्नल अशी कंप्लीट करून घ्यायची.